नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वटसावित्री पौर्णिमा आणि आज कबीर जयंतीसुद्धा. माझ्या असं एक तो आश्चर्यकारक योग लक्षात आला की पूर्णपणे परंपरेचं पालन करणारी, जिच्या नावानं सगळ्या आधुनिक महिला संघटनांनी तीव्र निषेध केला की अशी कुठं स्त्री असते का, एवढं सध्या नवऱ्यासाठी हे करायचं, तो नवरा असा कोण लागून गेलेला आहे. स्त्रीमुक्ती चळवळीने ज्याचा उपहास केला अशी सावित्री, की तिनं जिद्दीनं आपल्या नवऱ्याचे प्राण वापस आणून घेतले आणि संसार टिकवला. आणि आजही तिच्यासाठी त्या सगळ्या वटसावित्री पौर्णिमेच्या या सगळ्या आजच्या सणामध्ये आजही मी तुम्हाला आत्ता फोटो दाखवतो. तो प्रत्यक्ष मी जिथं बसलेलो आहे तिथं वडाचं जे झाड आहे तिथं स्त्रिया आत्ता मी येत असतानाचीच गोष्ट आहे, आज सकाळची पूजा करतायत. तिथला हा फोटो आहे आणि त्या वडाला धागे बांधतायत. म्हणजे आत्ताची गोष्ट आहे. वर्षापासून हे सगळं चालू आहे आणि ह्या आमच्या बायाबापड्यांनी ज्या पद्धतीने आजही ती श्रद्धा जतन करून ठेवलेली आहे, आपला संसार मोठ्या जिद्दीनं टिकवलेला आहे, त्याचं ते प्रतीक आहे. दुसरं जे आजचं विशेष आहे आजच्या दिवसाचं, ते म्हणजे कबीर जयंती आहे. आज कबीराची जयंती साजरी केली जाते. या छत्रपती संभाजीनगरला सगळ्यात जुना असा कबीरपंथी आखाडा आहे. निपट निरंजन महाराजांचे जे समाधी मंदिर आहे, इथला जो सुप्रसिद्ध असा बीबी का मकबरा आहे, त्याच्या पाठीमागचा हनुमान टेकडी आणि तो सगळा रम्य परिसर आहे. औरंगाबाद लेणी, राज तडाग लेणी. आता त्याला तिथं राज तडाग म्हणजे सगळ्यात मोठं तळं होतं म्हणून त्याला राज तडाग लेणी म्हणतात. औरंगाबाद लेणी ह्या नावानं ती जास्त ओळखली जाते. आता जरी नाव छत्रपती संभाजीनगर शहराचं केलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये त्या लेणीला बोलीभाषेमध्ये औरंगाबाद लेणी असं म्हणतात. तिचं नाव खरं तर राज तडाग लेणी आहे. त्या परिसरामध्ये निपट निरंजन हे जे औरंगजेबाच्या काळातले जे संत होते, शिवाजी महाराजांच्या काळातले, त्यांची समाधी आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही गेली 4 वर्ष कबीराच्या आठवणीमध्ये कार्यक्रम सादर करतो. कहे कबीर दिवाना, त्याची पण एक पत्रिका मी माहितीस्तव तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो. आता हा व्हिडिओ 3 वाजता तुमच्यासमोर येतो आहे आणि आज संध्याकाळी 7 वाजता तिथे तो कार्यक्रम आहे. अनलायझरचे सुशील कुलकर्णी त्याचं निरूपण करणार आहेत आणि बाकीचे तर कलाकार आहेत. 2 ह्या ज्या विरोधी वाटणाऱ्या गोष्टी पण आमच्याच परंपरेमध्ये समाविष्ट झालेल्या. एक सावित्री आहे, ती परंपरा जतन करते आहे. एक कबीर आहे, तो बंडखोर आहे. एक सावित्री आहे, वटाची पूजा करते आहे, वडाची तिच्याभोवती फेऱ्या मारते आहे. म्हणजे प्रत्यक्ष सगुण स्वरूपातलं जे काही रूप असतं ते प्रत्यक्ष देवतेची तर मूर्ती असतेच, पण शिवाय अशी प्रतीक असतात वडाच्या झाडासाठी. आणि आम्ही त्याला का जपतो आजसुद्धा, की त्याला का दोरे गुंडाळतो, का धागे गुंडाळतो. दुसरं एक त्याचं कारण सांगितलं जातं की वडाचं झाड हे अक्षय चिरंजीव असं झाड आहे. झाड रुजतं, त्याच्यातून त्या पारंब्या पुन्हा रुजतात, त्याच्यातून पुन्हा झाड, अशी ही प्रक्रिया चालू असते. म्हणून त्याला ते चिरंजीवत्वाचं किंवा सनातन जी परंपरा सतत चालू आहे आपल्याकडे, त्याचं ते प्रतीक आहे. भारतीय परंपरेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मृत्यूला मृत्यू समजत नाही, पूर्णविराम समजत नाही. तो 2 शब्दांच्या मधला पूर्णविराम असतो. म्हणजे एक वाक्य संपलेलं आहे, 2 वाक्यांच्या मधला एक वाक्य संपलेलं आहे, पूर्णविराम, पुनर्जन्म झाला, दुसरं वाक्य सुरू. म्हणजे हे जे अखंडत्व आमच्या परंपरेनं सांगितलेलं आहे, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि दुसरं म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान. सगळे एकच आहेत. जो बाकीचा भेद वेगवेगळ्या पंथांनी, वेगवेगळ्या धर्मांनी सांगितला, शिकवला, रुजवला, सनातन परंपरा मात्र अतिशय वेगळी. शिवोहम शिवोहम असं म्हणत असताना आपण सगळेच प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर आहे. हे जे 2 अप्रतिम अशी ती प्रतीक आहे. वडाच्या झाडाला त्याच्या मोती फेऱ्या मारले जातात. मला या दिवसाचं महत्त्व यासाठी वाटतं. अगदी मी तर आज कबीर जयंतीमुळे उपास पण या वर्षीपासून सुरू केलेला आहे आवर्जून. वटसावित्री पौर्णिमेचा तर बायका उपास करतातच. कबीरासाठी कोणी उपास केलेला निदान मला तरी माहिती नाही, पण म्हणलं आपण करूयात त्या निमित्तानं उपास. जी स्त्री कुटुंब व्यवस्थेसाठी झगडते आहे आजच्या सगळ्या मुक्त व्यवस्थेच्या काळामध्ये सुद्धा, जेव्हा लग्न आणि ही सगळी बंधनं नको वाटतात अशा आधुनिक जगातल्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, काळामध्ये सुद्धा भारतीय स्त्रिया मात्र जिद्दीने आपला संसार टिकवण्यासाठी ज्या पद्धतीनं धडपड करतात त्याला मी अक्षरशः सल्यूट, सलाम, प्रणाम, साष्टांग दंडवत घालतो. हे जे सूत्र आहे, समाज टिकवायचा असेल तर कुटुंब टिकलं पाहिजे. समाजाचा सगळ्यात छोटा घटक हा आमच्याकडे व्यक्ती मानल्या गेलेली नाही, कुटुंब मानल्या गेलेलं. आणि मला ही फार वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट आधुनिक सगळ्या युरोपियन आणि बाकीच्या देशांमध्ये जिथे आधुनिक लोकशाहीची मूल्य आली, अशा फ्रान्सपासून आपण मानतो असं,
की त्या ठिकाणी व्यक्तीला महत्त्व आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपल्याकडे व्यक्तीच्या पेक्षा जास्त कुटुंबाला महत्त्व आहे. मी त्याच्यातला एक मधला पर्याय असा काढू इच्छितो. व्यक्तीला तर महत्त्व आहेच आहे, पण त्याच्या बरोबरीनं आपल्याला कुटुंबाचं महत्त्व ठेवावं लागेल. त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं मला जे महत्त्व वाटतं ते की ही जी बाई आहे ही ज्या पद्धतीने सावित्रीचं जे प्रतीक वटसावित्री पौर्णिमा असं म्हणत असताना कुटुंब टिकवण्याची जी सगळी धडपड आहे आणि ती नेमकी आधुनिक जगाच्या मध्ये फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कारण की एकदा कुटुंब विखुरलं तर मग तो समाज कसा विखुरतो हे युरोपियन ह्याच्यामधून आपण बघितले. पण तेच पौरात्य जे देश आहेत, पूर्वेकडचे जे देश आहेत, आशियाई जे देश आहेत, ज्यामध्ये कुटुंब व्यवस्था कशी बळकट आहे आणि त्याच्यामुळे ते देश ह्या सगळ्या बदलांमध्ये टिकून कसे राहिले. भारत तर अतिशय उत्तम उदाहरण आहे. अगदी आत्ता करोनाच्या संकटामध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्थेमुळे जेव्हा बाकीचं सगळं जग उद्ध्वस्त झालं होतं, फक्त टिकलं कोण? मनस्वास्थ्य त्यांचं, की जे बळकट अशा कुटुंब व्यवस्थेचा भाग आहेत. आणि ही जी गोष्ट आहे, मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते आणि हेचं प्रतीक म्हणून मला ती जी सावित्री आहे ती वाटते. म्हणून त्याच्यावरची ही कविता वसंतवाणी मी आधीच लिहिली होती, ती कबीरावरची नंतर ऐकवतो. पण ही जी कविता आहे ही वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताची कविता आहे. शतशतकांचा काळ लोटला अजून धागे वडा भोवती. शतशतकांचा काळ लोटला अजून धागे वडा भोवती. सावित्रीच्या शपथेमधल्या प्राणपणाने जळती ज्योती. यमनियमांना हरवून गेली संसाराची जिद्द तिची ती. यमनियमांना हरवून गेली संसाराची जिद्द तिची ती. व्रतास जागत माय माऊल्या त्या शपथेची देत प्रचिती. जोगियाचा हा पुरुष सदाचा नकोच त्याला बंधन काही. जोगियाचा हा पुरुष सदाचा नकोच त्याला बंधन काही. बाई घालून कुंपण त्याला संसाराची भरते ग्वाही. परंपरेचे चिवट सूत्र हे मनामनातून ऋतून बसले. परंपरेचे चिवट सूत्र हे मनामनातून ऋतून बसले. काळ बदलला कितीतरीही घाव सोसुनी रुजून हसले. घाव सोसुनी रुजून हसले. इतका काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली, तंत्रज्ञान नवीन आलेले, सगळं जग बदलत असताना आमच्याकडच्या कुटुंब व्यवस्थेवर विश्वास असणारी माणसं मात्र बदलत नाहीत. म्हणजे ती व्यवस्था टिकवण्याच्या संदर्भात बदलत नाही. आम्ही सगळे बदल स्वीकारतो. आधुनिकता आहे. आता सुद्धा ह्या बायका ज्या काम करणाऱ्या आहेत, तरुण मुली आहेत, त्या सुद्धा वडाभोवती फेऱ्या घालत आहेत. त्या काय बदलल्या नाहीत, काय बदलल्या ना, पण त्यांना कुठे परंपरा जतन करायची आणि कुठे बदल स्वीकारायचा हे नेमकं कळलेलं आहे. आजचा दिवस काय कुठे सार्वजनिक सुट्टी दिलेली नाही आहे, पण काम करणाऱ्या महिलासुद्धा त्यांच्या कामाचा वेळ त्याप्रमाणे तडजोड करून आवर्जून आज वडाला फेऱ्या घालतात. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. दुसरं म्हणजे आज कबीर जयंती आहे. आमच्याकडं नेहमीच असं म्हणलेलं आहे की जी परंपरेनं चालत आलेली तो एक भाग असला आणि त्याला विरोध करून पण परत पुन्हा त्याची एक नवीन परंपरा करणारा एक भाग आहे. चारवाक दर्शन जे आहे आपल्याकडे, बौद्ध, जैन आणि चारवाक तीनांना नास्तिक दर्शनं म्हटल्या गेलेली आहेत की ज्यांनी वेद नाकारले. बाकीची जी वैदिक दर्शनं आहेत, म्हणजे एकूण 9 दर्शनं आहेत, त्याच्यातली षडदर्शनं जी आहेत, न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, ही सगळी 6 जी आहेत ती षडदर्शनं आहेत, जी वैदिक आहेत की जी वेद मानतात, म्हणून त्यांना आस्तिक म्हणतात. आणि जैन, बौद्ध आणि चारवाक ही नास्तिक दर्शनं आहेत, कारण की त्यांनी वेद प्रामाण्य नाकारलेलं आहे आणि त्यांनाही आमच्या ह्याच्यामध्ये स्थान आहे. मला ह्याच्यामध्ये कबीर हा विलक्षण वाटतो. कबीर हा निर्गुणपंथी आहे. इकडं सावित्री ही प्रत्यक्ष सगुण परमेश्वर, तर सोडाच त्या झाडाची पण पूजा करायला लागली, त्याला फेऱ्या घालतो आपण. आणि दुसरीकडून कबीर हा निर्गुणपंथी आहे, पण तोही कबीर त्याच रामाचं पूजन करतो आहे. आणि जो सगुणपंथी असलेला तुलसी पण त्याच रामाचं पूजन करतो आहे. म्हणजे हे आमचा हातात हात घालून जे चालू आहे ना, हे मला फार, म्हणजे आजचा योगही विलक्षण आहे, कबीर आणि वटसावित्री. म्हणजे एकीकडं परंपरेला तुम्ही धरून आहात आणि दुसरीकडे हे सगळं मुंड मुडाए हरी मिले हर कोही लेई मुंडाय बार बार जो मुंड ते भेड बैकुंठ न जाय. कबीराने लिहून ठेवलेले सगळ्या कर्मकांडाला कबीर विरोध करते. ऊंचे सुर में बांग दिलाए तेरा खुदा क्या बहरा है. चीटी के पग नेवर बाजे तो भी अल्लाह सुनता है. सगळ्या परंपरेंना माला फिरे हात में जीभ फिरे मुख माही. मनवा तो चहू दिशा फिरे येतो सुमिरन नाही. काय तुम्हाला मी एक त्याचे दोहे आणि हे सांगा. आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा हे सगळं वरवरचं कबीर सांगतोय, वरवरती सगळी टीका करतोय, सगळ्या कर्मकांडाला नाकारतोय एकीकडून.
आणि दुसरीकडून जो आत्माराम जो जागा करावा, आत्मदीप भव जी बुद्धाची परंपरा कबीर सांगतो आहे, तोही परत आमच्या दर्शनाचा भाग. हे किती मोठे विलक्षण आहे. एकीकडं आम्ही वटसावित्री म्हणतो आहोत, दुसरीकडं आम्ही कबीर. त्यांच्या दोघांची ही जी तिथी एकच यावी हा काय योग आहे. म्हणजे आमच्याकडे जी परंपरा आहे ती पण जतन केली जाते आणि नवता पण जतन केली जाते. हे मला मोठं विलक्षण वाटतं आणि हा रसरशीतपणा आहे. आम्ही तंत्रज्ञान स्वीकारलं, आम्ही बदल सगळे स्वीकारले, आम्ही सगळी आधुनिकता स्वीकारली आणि त्याच्या जोडीनं सगळ्याचा मूलभूत पाया असणारे मानवी भावभावनांना जोडून ठेवणारे जे सगळे घटक आहेत ते पण घट्ट धरून ठेवले. मला हे फार मोठे विलक्षण वाटतं. आजचीच गोष्ट आहे. माझे मुलं त्यांच्या आजोबांना म्हणजे माझ्या वडिलांना ज्या पद्धतीनं त्यांच्याशी त्यांचे बंध जोडलेले असतात, अगदी ह्या आधुनिक काळामध्ये सुद्धा, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तर त्यांची जवळीक माझ्या वडिलांशी ते जास्त मोकळेपणानं बोलतात. त्यांच्याही मित्रमैत्रिणींच्या बाबतीतल्या जास्त गोष्टी माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या आजोबांना म्हणजे माझ्या वडिलांना माहीत असतात की इतकं ते बोलतात. हे जे आमच्याकडे बदल आणि तरीही जुनं काहीतरी जपून ठेवायची जी गोष्ट आहे. जुनं आमचं जे घर आहे परभणीचं 125 वर्षापूर्वीचं, त्याला आधुनिक रूप देऊन परत जुनं त्याचं स्वरूप तशाला तसं जतन करून ठेवलेलं. मग हा जो एक भाग आहे आपल्याकडे, एकाच वेळेस परंपरा पण जतन करायची आणि दुसरीकडून नवता पण अवलंबायची. काळावरती आम्ही टिकलो, यासाठी आम्ही पुढं गेलो. चौथी अर्थव्यवस्था आता जगातली बनली. त्याचं सगळं महत्त्वाचं कारण हे आहे. कबीरावरची उसंतवाणी. कबीराची आजा आली आठवण, जयंती कारण ठरली ग. समकालीनच असतो कबीर, जागवे बधीर संवेदना. आळवानी उभा ताना आणि बाना, शिकवी तराना आयुष्याचा. सोपी नाही जाणा कबीराची वाट, घर फुका अट अवघड. सब जग आंधा डोळस सांगणे, सोलून टांगणे स्वतःलाच. जीवन वस्त्राचा कसा काढू मळ, तूच सांग कळ तयाची रे. कांत ओळखावा आतला कबीर, उत्कट अधीर होऊनिया, उत्कट अधीर होऊनिया. तुम्हाला कबीर समजून घेता येतो, तुम्हाला वटसावित्री समजून घेता येते. तुम्हाला जर त्याचा मूळ गाभा कळला, तुम्हाला मुळात सनातन परंपरेचाच गाभा कळला, तर मग ह्या गोष्टीत काही विरोधाभास आहे असं पण वाटत नाही. वेगवेगळे पंथ, उपासना पद्धती ह्याच्यातही तुम्हाला काही वाटत नाही. इतक्या विविध पद्धतीनं आम्ही हे सगळं जतन करून ठेवलेलं आहे. कशामुळं? आणि इतकी विविधता असूनही आम्ही एक कशा आहोत? अखंड भारतवर्ष ज्याला आपण म्हणतो. आजकालच्या नेत्यांना, राहुल गांधींसारख्यांना आणि त्यांचे सल्लागार आहेत, त्यांना भारत म्हणजे युनियन ऑफ स्टेटसारखं असं काही उल्लू उठवळ असं ते जेव्हा वाक्य वापरतात, तेव्हा त्यांना हे कळत नाही की अखंड आणि महान अशा ह्या परंपरेचा आपण हिस्सा आहोत. असे तू हिमाचल, कितीतरी अशा गोष्टी दाखवून देता येतात की वर्षानुवर्ष नव्हे हजारो वर्षापासून त्या टिकलेल्या आहेत, तशाला तशाच आहेत, आजही आहेत. हा जो सगळा एकतेचा धागा आहे. आणि विशेषतः मला आजच्या दिवसाच्या निमित्तानं परंपरा आणि नवता कशी हातात हात घालून चालते, हे मोठं विलक्षण जे आहे सूत्र, ते आपण तुम्ही लक्षात घ्यावा, हा माझा आजच्या दिवसाचा आग्रह आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा, कबीर जयंतीच्या शुभेच्छा. आज आम्ही संध्याकाळी तो कार्यक्रम करतो आहोत. हे ऐकणारे या छत्रपती संभाजीनगर शहरातले जे कोणी असतील त्यांनी जरूर आज निपट निरंजन समाधी मंदिर लेणी रस्त्यावरती जे आहे मकबऱ्याच्या पाठीमागे, तिथे जरूर या. तुमच्या सगळ्यांना कबीर जयंतीच्या शुभेच्छा. कबीर हा समकालीन का आहे, तर कबीर समकालीन आहे असं नाही, कबीर सांगतोय तेच मुळात चिरंतन असल्यामुळे आपण कबीराला आठवायचा प्रश्नच नाही, कारण आपण कबीर विसरू शकत नाही. वटसावित्रीला आठवायचा प्रश्नच नाही, कारण किती परंपरेला धरून ठेवणारा बळकट धागा आमच्या हृदयामध्ये कायम जागा आहे. इथेच थांबू. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज,